हाय व्ह्यूअर्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे लापशी रव्याची खीर। तर इथे ना मी घेतलेला आहे लापशीचा रवा। हा आहे लापशीचा रवा। तर ही लापशी जी मिळते ना, ही मोठी पण मिळते आणि बारीक असा रवा पण मिळतो। तर जाड आणि बारीक दोन्ही मिळतो। तर हा जो माझ्याकडे आहे ना, हा बारीक रवा आहे। ह्याच्यापासून तुम्ही गोड शिरा पण करू शकता। इथे मी या लापशी रव्यापासून खीर बनवणार आहे। तर इथे मी घेतलेली आहे 1 वाटी लापशी रवा। इथे पहा, 1 वाटीसाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। 1 वाटी तुमचा लापशी रवा असेल तर 1 वाटी साखर किंवा गूळ घ्या। पण इथे खीर बनवतोय, दूध ॲड करणार आहे आपण, त्यामुळे मी इथे साखर वापरलेली आहे। जर तुम्ही दूध नसाल ॲड करत तर तुम्ही ह्याच्याऐवजी गुळाचा वापर देखील करू शकता। इथे आहे 1 छोटी वाटी ओलं खोबरं, जे आपण मिक्सरला वाटून घ्यायचंय, ज्याच्यामुळे ना खिरीची टेस्ट वाढते। आणि इथे दूध आहे अर्धा लिटर, हे फुल फॅट दूध आहे, हे मी गरम करून घेणार आहे। साजूक तूप आहे रवा परतण्यासाठी। आणि इथे मी ना काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते परतण्यासाठी, म्हणजे आपण सजावटीसाठी। काजू आणि बदाम टाकणारे, जास्त नाही, 5 काजू आणि 6 बदाम आहे, आणि थोडेसे खोबऱ्याचे तुकडे, हे पण आपण तुपावर फ्राय करून खिरीमध्ये ॲड करणार आहे। आणि ही आहे वेलची आणि जायफळची पूड, आणि आपण अर्धा चमचा सुंठ पावडर पण टाकायची, पण ती पण नंतर ॲड करणार आहे। ही मी वेलची जायफळची पूड कशी बनवली ह्याची रेसिपी पण माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे। तर चला तर मग खीर बनवायला सुरुवात करूया। व्ह्यूअर्स, आता आपण कुकर घेतलेला आपला लापशी रवा भाजण्यासाठी। इथे तुम्ही दुसऱ्या बाजूला बघू शकता पाणी ठेवलेलं आहे। मी ज्या वाटीने आपण ही साखर आणि लापशी रवा मोजलेला आहे, त्याच वाटीने 3 वाट्या पाणी आपण गरम करायला ठेवायचं, आणि शिजण्यासाठी आपण कुकरमध्ये गरम पाणीच वापरायचं आहे। तर इथे मी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे। हे 3 वाट्या आहे, ज्या वाटीने तुम्ही रवा मोजाल त्याच वाटीने तुम्हाला 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे। जर तुम्ही ह्याचा लापशी आपण सुक्की बनवतो गोड गूळ टाकून तशी बनवणार असाल तर पाण्याचं प्रमाण 2.5 कप घेऊ शकता, पण खिरीसाठी इथे मी 3 वाट्या घेतलेल्या आहेत। आता इथे आपण सगळ्यात आधी तूप घ्यायचं आहे थोडंसं, हे पहा। आणि सगळ्यात आधी ना आपण काजू बदाम आणि खोबरं जे आहे ना ते छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। आपले जे काजू आणि बदाम आहेत ना ते छान असे फ्राय झालेले आहेत। हे पहा, खोबरं काजू आणि बदाम आपण फ्राय करून घेतले। काजू बदाम आपण थोडेसे तुकडे करून घेणार आहे, हे तुपावर फ्राय केलेले। आता याच तुपामध्ये आपण रवा भाजून घ्यायचा आहे। तर हा रवा आहे ना खूप जास्त असा लालसर भाजायचा नाहीये, थोडासा असा पांढरट होतो ना तसा भाजायचा आहे आपण लापशी रवा। हा लापशी रव्यामध्ये ना मी आता 2 चमचे साजूक तूप टाकते। जास्त ॲड करायची गरज नाही, कारण पहिला आपण थोडं तूप ड्रायफ्रूट्स भाजायला घेतलं होतं, ते पण ह्याच्यामध्ये आहे। तर मी 2च चमचे घेतलेले, जास्त तुपाची ह्याला गरज लागत नाही। आता आपण छान असा जो हा रवा आहे ना तो छान असा भाजून घेऊया। हे पहा व्ह्यूअर्स, तर आता आपला रवा आहे ना छान असा मी 2 ते 3 मिनिटं ना भाजून घेतलेला आहे। हा मी मीडियम फ्लेमवरती भाजलेला आहे। तुम्ही बघू शकता याचा रंग असा पांढरट असा झालेला आहे, तुम्ही बघू शकता। पहिला कसा ह्याचा कलर होता, आता असं थोडासा पांढरट झालेला आहे। तर ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला हा रवा भाजायचा नाही आहे। तर आता आपण काय करणार आहे, ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे। तर पाणी गरम आहे, रवा पण तो थोडं थोडं ॲड करा। आता हे मी पूर्ण पाणी जे आहे ना ते ॲड केलेलं आहे। तर हे आता आपल्याला जो हा लापशी रवा जो आहे ना कुकरला ह्याच्यानं छान अशा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। त्याच्या आधी आपण आहे ना ह्याच्यामध्ये 2 चिमूट मीठ टाकायचं आहे, फक्त 2 चिमूट मीठ टाकायचं आहे। गोडाला एक मीठ छान वाटतं म्हणून मी टाकत आहे। तर हे पहा, आता आहे ना ही जी गुठळी वगैरे आहे ना ती काय मोडून जाईल, काळजी करू नका। आता आपल्या मिश्रणाला तर आपण काय करायचं आहे, कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे आणि ह्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपण ह्याच्या 3 शिट्ट्या करणार आहे। हे बघा,
आता कुकरचं झाकण लावलेलं आहे. आता आपण ह्याच्या मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या करायच्या आहेत. आणि तोपर्यंत काय करायचं आहे, आपण हे जे दूध घेतलेलं आहे हे आपण तापवायला ठेवायचं आणि तापवून घ्यायचं आहे. हे पहा व्ह्यूअर्स, आता इथे मी ना जे काजू आणि बदाम फ्राय केले होते ते मी तोडून घेतलेले आहेत. थोडे थोडे तुकडे केलेले आहेत त्याचे. आता हे पण साईडला ठेवून देऊया. म्हणजे ओलं खोबरं आपण घेतलं होतं ना ते आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळे हे आपण खिरीमध्ये ॲड करणार आहे. ह्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते खिरीला, त्यामुळे नक्की ॲड करा. पहा व्ह्यूअर्स, आता आपलं इथे खोबरं पण आहे ना थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे. ह्याची प्युरी करून घेतलेली, खोबरं बारीक वाटून घेतलेलं आहे पाणी टाकून. आपलं दूध देखील इथे गॅसवर तापलेलं आहे. तर शिट्ट्या झाल्या की आपण आपली खीर बनवायला सुरुवात करायची आहे. हे पहा व्ह्यूअर्स, आता आपली जी आहे ना ती वाफ गेलेली आहे कुकरची. तर आता हे पहा आपला रवा किती छान शिजलेला आहे. तर आता आपण हा रवा जो आहे ना, हे पहा एकदम छान आणि मऊ लुसलुशीत असा हा रवा शिजलेला आहे. तर आता आपण हे खीर करण्यासाठी तुम्ही आता डायरेक्ट कुकरमध्ये किंवा एखाद्या पातेल्यात काढून त्याच्यात देखील बनवू शकता. तर इथे आता आपला पहिले खालून व्यवस्थित असं कुठे जर लागला असेल रवा तर काढून घ्यायचा आहे. पण शक्यतो लागत नाही कारण हे नॉनस्टिक सारखाच कुकर आहे काळा. आता हे पहा, आता आपण रवा मिक्स करून घेतलेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये ना या रवामध्ये ॲड करायची आहे 1 वाटी साखर. साखर ॲड केली ना की लगेचच ह्याला पाणी सुटतं आणि आपण ह्याला मिक्स करून गॅसवर ठेवायचं आहे लो फ्लेमवरती. पहिले आपण व्यवस्थित ह्याच्यात साखर तुमच्या आवडीप्रमाणे घाला. गोड, कमी गोड, जास्त गोड, तुम्हाला जसं आवडेल तसं. हे पहा तुम्ही बघू शकता लगेचच पातळ झालेलं आहे हे साखर टाकल्यामुळे. आता आपण ह्याला गॅसवर ठेवूया. पहा तुम्ही बघू शकता आता हा जो रवा आहे तो किती छान असा पातळ झालेला आहे. तुम्ही बघू शकता हे आपण साखर टाकल्यामुळे आहे. तर आता आपण काय करायचं आहे, या मिश्रणामध्ये जे आपण गरम केलेलं दूध आहे ना ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. साईसोबत टाकायचं आहे. जे दूध आहे ते फुल फॅट घेतलेलं आहे. तुम्ही साधं दूध येतं लो फॅट ते देखील वापरू शकता. पण जेव्हा तुम्ही खीर करता ना तर फुल फॅटचं दूध वापरलं ना की जी खिरीला जे आहे ना एक क्रिएमी टेक्स्चर येतं खूप छान आणि चव पण खूप छान लागते. त्यामुळे शक्यतो तुम्ही जे आहे ना फुल फॅट दुधाचाच वापर करा. हे पहा आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना ॲड करणारे जे आपण खोबरं ठेवलं होतं ना वाटून ते. हे पहा जे खोबरं आपण ठेवलं होतं वाटून मिक्सरमध्ये ते. आता हे थोडंसं मी ह्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी ॲड केलेलं आहे. म्हणजे वाटी आपण विसळून टाकलेली आहे खोबऱ्याची. हे पहा रेडी झालेली आहे. आता आपण ह्याच्यात चमच्याचा वापर करूया. म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशी खीर किती तुम्हाला घट्ट पातळ हवी आहे तुमच्या आवडीनुसार. हे पहा आता ह्याला एक छान अशी उकळी काढायची आहे आपल्याला. त्यानंतर आपली खीर जी आहे ना ती रेडी आहे. आपण हिला 2 ते 3 मिनिटं छान एक उकळी काढून घेऊया. आणि त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे वेलची आणि जायफळची पूड. इथे मी घेतलेली आहे अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा वेलची आणि जायफळची पावडर. सुंठ पावडर तुमच्याकडे असली तर ॲड करा, नसेल नाही टाकली तरीही चालेल, पण खूप छान स्वाद येतो. त्यामुळं असेल तर नक्की ॲड करा. हे शेवटी टाकायचं आपल्याला कारण मग ह्याचा जो सुगंध आहे वेलची जायफळचा तो खिरीमध्ये तसाच राहतो छान आणि खूप छान टेस्ट पण येते खिरीचे. त्यामुळं आपण इथं शेवटी ॲड केलेलं आहे. आता आपण एक छान अशी उकळी काढूया खिरीला. आता आपण ह्याच्यात थोडेसे काजू बदाम ॲड करूया. थोडे आपण सजावटीसाठी ठेवायचे आहेत आणि थोडे आपण ह्याच्यामध्ये आत्ता ॲड करायचे आहेत. आता हे पहा आता आपली खीर जी आहे ना ती एकदम छान रेडी आहे. तर मला
आता एवढी ठीक आहे. आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि ही खीर मी तुम्हाला सर्व करून दाखवते. कारण आपला ऑलरेडी लापशी रवा शिजलेला आहे, दूध देखील आपण उकळलेलं आहे, खोबरं देखील छान वाटून घेतलेलं आहे. आता ही खीर मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आता ही जी खीर आहे ना आपली, ती खूप जास्त घट्ट झालेली आहे. तर आता मी इथे काय केलं आहे, इथे मी अर्धा लिटर अजून दूध आहे ना तापायला ठेवलेलं आहे. आणि ही आपण जी 1 वाटी साखर घेतली होती ना, तीच ही 1 छोटी वाटी मी साखर घेते आणि ही डायरेक्ट आता मी दुधात ॲड करते. आणि हे दूध गरम करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर हे खीरमध्ये आपण ॲड करायचं. कारण खीर खूप जास्त लापशी रवा असल्यामुळे हे खूप घट्ट झालेली आहे. तर मी ह्याच्यात हे दूध गरम करून आणखीन अर्धा लिटर दूध ॲड करणार आहे. जर तुम्हाला इतपत घट्ट जर आवडत असेल खीर, तर तुम्ही दूध नाही ॲड केलं तरी चालेल, पण मला ही खूप घट्ट वाटत आहे तर मी इथे ॲड करते आहे. तर पण हे दुधाला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि खिरीमध्ये आपण हे दूध ॲड करायचं आहे. हे पहा व्ह्यूअर्स, आता जी आपली खीर आहे ना, त्याच्यामध्ये ना आपण हे दूध जे आहे, ज्याच्यामध्ये मी साखर टाकली होती ना, त्याच्यात मी ना अर्धा चमचा वेलची आणि जायफळ परत ॲड केलेला आहे चव येण्यासाठी. आणि हे पूर्ण अर्धा लिटर जे दूध आहे त्यात आम्ही खिरीमध्ये ॲड केलेलं आहे. आता आपली खीर जी आहे ना, ती अशी व्यवस्थित होईल, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. आणि मी लो फ्लेमवरती ना गॅस ठेवलेला आहे. आणि ही आता खीर आपल्याला ना उकळायची वगैरे नाही आहे, दूध गरमच आहे, तापवलेलंच आहे आपण साखरेसोबत. तर फक्त ही एक जीव होऊन द्यायची आहे खीर. लगेचच गॅस बंद करून ही खीर मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे. कारण हा गव्हाचा रवा असल्यामुळे ना हा लगेचच दूध खेचून घेतो, त्यामुळे ह्याला जास्त मिक्स करायची गरज नाही आहे. हे पहा, आता आपण लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि ही खीर मी तुम्हाला सर्व करून, आता आपल्या खिरीची जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम परफेक्ट आहे. हे पहा व्ह्यूअर्स, आपली यम्मी यम्मी अशी लापशीची खीर किती सुंदर दिसतीये ना, टेस्टी टेस्टी यम्मी यम्मी. तर ही खीरची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.